मी गोविंद बर्गे बोलतोय। माझं वय 38 वर्ष। मी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुकामसला गावचा माजी उपसरपंच होतो। उपसरपंच आणि गावातली काही सामाजिक कामं मी करण्याचा प्रयत्न करायचो। इतरांसारखंच माझं सर्वसामान्य आयुष्य होतं। माझा देखील इतरांसारखाच सुखाचा संसार चालू होता। पत्नी, 2 मुले असा माझा अगदी छोटा आणि आनंदी परिवार होता। उपसरपंचांचं काम करत असताना माझी ओळख पूजा गायकवाड नावाच्या एका 21 वर्षाच्या नर्तिकेशी झाली। ती लावणी नृत्य करणारी कलाकार आहे आणि स्थानिक कला केंद्रांशी देखील जोडलेली आहे। मला नृत्य, नाच गाण्याच्या कला केंद्रांमध्ये जायचं आणि असे नाच गाणे पाहायची सवय होती। तिथेच माझी पूजाशी ओळख झाली। नेहमीच्या येण्या जाण्यामुळेच मी तिच्या जवळ गेलो होतो। पुढे माझी ती छोटीशी ओळख मैत्रीत झाली आणि मैत्रीचं रूपांतर अगदी प्रेमसंबंधांमध्ये झालं। यानंतर मी सतत पूजाचे कार्यक्रम बघायला आणि तिला भेटण्यासाठी, पाहण्यासाठी कला केंद्रांमध्ये जाऊ लागलो। आमचं नातं सुरुवातीला विश्वास आणि जवळीक यावर होतं। काही वर्षांपासून किंवा काही महिन्यांपासून आम्ही एकत्र होतो। ती सतत माझ्याकडून काही ना काही मागत असायची। जेव्हा आम्ही प्रेमसंबंधांमध्ये आलो त्यानंतर आमच्यामध्ये काही वेळा संबंध देखील झाले। तेव्हा पूजा माझ्याकडे वेगवेगळ्या गोष्टींची मागणी करायची, जसे की पैसे, दागिने, महागडे मोबाईल आणि प्लॉट अशा अनेक वस्तू मी तिला दिल्या। ती मला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून गोड बोलून एक वस्तू दिली की तेवढ्यात दुसऱ्या वस्तूंची मागणी करायची। आणि मी सुद्धा तिच्या प्रेमात इतका आंधळा झालो होतो की घरी मी माझ्या पत्नी, मुलांना अंधारात ठेवून, त्यांना धोका देऊन, त्यांचा विश्वासघात करून तिच्या मागण्या मात्र पुरवत होतो। मी तिला 1.5 गुंठ्याचा प्लॉट सुद्धा आणि अशी इतर मालमत्ता सुद्धा दिलेली आहे। ही गोष्ट सुद्धा आता चौकशीतून समोर आलेली असेलच। एवढं देऊन सुद्धा पूजाला माझ्या संपत्तीचा, प्रॉपर्टीचा एवढा हव्यास चढला की आता ती बंगला, जमीन, अजून इतर गोष्टी सुद्धा तिच्या नावावर मी कराव्यात अशा मागण्या तिने सुरू केल्या। जेव्हा मी तिच्या या अवाजवी मागण्या पूर्ण न करण्याचं सांगितलं तर ती मला ब्लॅकमेल करायची। तिच्यासोबतचे माझे काही फोटोज, व्हिडिओज मी शेअर करेल, समाजात तुझी बदनामी करेल अशा धमक्या देखील द्यायची। या गोष्टींमुळे माझ्यावर खूप जास्त दबाव येत होता। मी आता ताणतणावात गेलो होतो। तिच्या नृत्याची आणि तिची लागलेली सवय मला आता जास्तच त्रासदायक ठरत होती। तुमच्या समोर माझ्या मित्र परिवाराने आणि माझ्या कुटुंबाने हे आरोप केलेले आता समोर देखील आले असतील। तिच्या मागण्या सुरूच होत्या आणि माझा तिला आता नकार देण्यास सुरू होता। यामुळे आमच्यामध्ये आता प्रेम मात्र संपलं होतं। एका अर्थी तिने मला धोकाच दिला होता, ज्याची मी कल्पना सुद्धा केली नव्हती। फक्त माझ्या संपत्ती आणि पैशामुळे तिने माझ्यासोबत जवळीक निर्माण केली होती, पण आता मात्र ती माझा फोनही उचलत नव्हती। माझ्याशी बोलणं देखील तिने बंद केलं। यामुळेच आमचे वाद अजूनच वाढले। माझ्या मानसिकतेवर हे सगळं प्रचंड परिणाम करत होतं। मी खूप जास्त ताणतणावाखाली व दुःखी झालो होतो। असेच तिचे आणि माझे नेहमीचे वाद झाले होते। एके दिवशी, म्हणजे ज्या दिवशी मी या जगातून गेल्याची घटना घडली, त्या दिवशी मला सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावाजवळ माझ्या कारमध्ये मृत अवस्थेत आढळल्याचे पोलिसांनी नोंदवले। माझ्या डोक्याला गोळी लागलेली होती। पोलिसांना कारमध्ये एक बंदूकही सापडली असून ती फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात देखील आली आहे। त्यामुळे सुरुवातीला आत्महत्या म्हणूनच नोंद झाली आहे। पण माझ्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की माझ्याकडे पूर्वीपासून बंदूक तर नव्हती, त्यामुळे कुटुंबाला आणि गावकऱ्यांना संशय आहे की ही हत्या असू शकते। माध्यमे आणि कुटुंबीय हे स्पष्ट करतात की यामध्ये विरोधाभास आहेत। म्हणून आजही हत्या की आत्महत्या हा प्रश्न उघडा आहे। कारण या प्रश्नाचं उत्तर मी दिलं असतं, पण आता दुर्दैवानं मीच नाही, तर या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरितच आहे। प्रत्येक जण वेगवेगळ्या परीने तर्कवितर्क लावत आहे। पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार माझ्या नात्यातील लोकांनी सांगितलं की पूजाने मला आर्थिक मालकीविषयी दबाव आणला किंवा ब्लॅकमेल केल्याचे आरोप बसवले आहेत। या आधारावर तिच्या विरुद्ध चौकशी आणि तिला अटक झाली आहे। पूजाने देखील पोलिसांसमोर कबुली दिली आहे की आमच्यात नातं होतं आणि काही आर्थिक व्यवहार सुद्धा झाले होते, पण अजूनही पुढचा तपास मात्र सुरू आहे। सामाजिक माध्यमांवर आणि लोकांमध्ये खूप चर्चा झाली। काही लोक ठामपणे म्हणतात की ही हत्या आहे, तर काही लोक पोलिसांच्या आधीच्या निष्कर्षावर विश्वास ठेवून आत्महत्याच म्हणतात। या गोष्टींमध्ये अजूनही ठामपणे निर्णय किंवा योग्य माहिती समोर आलेली नाहीये। माझं कुटुंबीय योग्य तपास करून मला न्याय मिळावा यासाठी लढत आहे। आता तपास चालू आहे। बॅलिस्टिक अहवाल, फोन रेकॉर्ड्स, इतर साक्षीदारांची चौकशी आणि फॉरेन्सिक तपास हा निर्णय घेईल की काय सत्य आहे ते।
पण सत्य उघड होईपर्यंत चर्चा आणि आरोप मात्र वेगवेगळ्या पद्धतीने चालूच राहतील. मी गोविंद बर्गे तुम्हा सगळ्यांना फक्त शेवटची इच्छा म्हणून एक संदेश आणि धडा देऊ इच्छितो. तो माझ्या घटनेतून तुम्ही शिकलं पाहिजे. माझी एक मोठी चूक म्हणजे मी भावनेत अंध झालो. मी प्रेमामध्ये पूर्णपणे आंधळ झालो. वरवरच्या सौंदर्याला मी भुलून गेलो. पण दुर्भाग्य माझं, मला पुसटची कल्पना देखील नव्हती की समोरचा व्यक्ती माझ्यावर नाही तर माझ्या वस्तूंवर, पैशांवर प्रेम करतोय. मी पैशाने, वस्तूंनी प्रेम मोजायचे समजले. हे चुकीचे होते. मी अनपेक्षित मागण्यांना लगेच नाही म्हणू शकलो नाही, कारण होतं आंधळ प्रेम. मी घरचे, पत्नी आणि मुलं यांच्याशी पूर्णपणे विश्वासघातकी ठरलो. प्रामाणिक राहिलो नाही. मी बाहेरील नात्यांना माझ्या कुटुंबापेक्षा आधी ठेवलं. याबाबत मी जे वागलो ते अत्यंत चुकीचं होतं. मी जे दिलं त्या गोष्टींची नोंद ठेवली नाही. म्हणजे मी कुठलाही पुरावा ठेवला नाही ज्यामुळे मला न्याय मिळू शकेल, आणि त्यामुळेच गैरसमज झाले. मी लोकांच्या शब्दांवर लगेच विश्वास ठेवला. त्यांच्या गोड बोलण्याने मला भुरळ पडली होती. पडताळणी करायची गरज सुद्धा मला वाटली नव्हती. मी माझ्या समस्यांबद्दल बाहेर बोलायला घाबरलो. याबद्दल मी माझ्या परिवाराशी मनमोकळेपणाने बोललो नाही. माझ्या समस्या त्यांना सांगितल्या नाहीत आणि यामुळेच माझ्यावरचा दबाव वाढला. मी बदनामीच्या भावनेने वेळीच माझं आयुष्य संपवण्यापेक्षा किंवा जेही माझ्यासोबत झालं त्यापेक्षा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कायदेशीर मदत घ्यायला हवी होती. कदाचित मी त्या दिवशी मदत घेतली असती तर आज माझ्या परिवारासोबत राहिलो असतो. मी मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केलं. मदत घेतली असती तर आज चित्र काहीतरी वेगळं असतं. मी गर्व आणि शरम, लाज यावरून मदत मागायची हिंमत केली नाही. मी कधी कधी योग्य निर्णयाशिवाय काम केलं. थोडं सावध असायला हवं होतं. मी परिस्थितीशी झगडण्यापेक्षा एकटेपण स्वीकारलं. माझ्यामध्ये संवाद असायला हवा होता. मी वेगाने निर्णय घेतला. तुम्ही मात्र कोणतंही संकट आलं असेल तरी थोडा वेळ घ्या आणि विचार करा. पण माझ्यासारखे असे चुकीचे पाऊल उचलू नका. मी काय आवश्यक आहे का आणि काय फसवणूक आहे हे वेगळं करायला शिकायला पाहिजे होतं. माझी चूक म्हणजे मी कुटुंबाला आधी जागा दिली नाही. कुटुंब हाच आधार असतो. तर मला पुन्हा एक संधी मिळाली असती तर मी वेगळी पावले उचलून गोष्टी व्यवस्थित करेन. मी सांगतो, दुर्लक्षित भावना, तणाव आणि लपलेल्या समस्या घातक असतात. त्यासाठी बोलायला शिका. आपल्या समस्या इतरांना सांगायला शिका. डॉक्टर, नातेवाईक, मित्र यांच्याशी बोला. पैसे, भेटवस्तू, जागा या सर्वांपेक्षा माणुसकी आणि स्पष्टता महत्त्वाची आहे. मी तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या धड्याप्रमाणे हे देतो. स्वतःला सांभाळा, विचार करा आणि इतरांची मदत घ्यायला शिका. आणि शेवटचं म्हणजे जी माणसं आपली रक्ताची असतात, आपल्या कुटुंबातली असतात, तीच आपली असतात. बाहेरचं हे झगमगतं जग आणि हे सुंदर चेहऱ्याचं नाटक हे फक्त एक फसवेगिरी आहे. यावर तुम्ही भुरळ पाडून घेऊ नका. आपल्या परिवाराशी, मुलाबाळांशी, पत्नीशी प्रामाणिक राहा. बाहेरच्या गोष्टींनी भल्या भल्या सुखी संसारांची राख रांगोळी झाली. माझी देखील झाली. हे तुमच्यासाठी ताजं जिवंत उदाहरण आहे. पण तुम्ही मात्र यामधून काहीतरी शिका आणि असल्या गोष्टींपासून दूर राहून आपला संसार वाचवा, आपलं आयुष्य वाचवा. मी माझ्या मुलांचा आणि माझ्या पत्नीचा खूप मोठा गुन्हेगार आहे. गुन्हा मी केला आणि ते भोगण्यासाठी भित्र्या कुत्र्यासारखं पळून गेलो आणि माझ्या परिवाराला हे सगळं झेलण्यासाठी, सोसण्यासाठी मागे टाकून गेलो. हा माझ्या हातून घडलेला असा गुन्हा आहे ज्याला कदाचित देव देखील माफी देणार नाही. शेवटी एवढंच सांगेन, या गोष्टींचा खोलवर तपास झाला पाहिजे आणि सत्य तुम्हा सगळ्यांसमोर बाहेर आलं पाहिजे. मी असं कधीच म्हणणार नाही की चूक माझी नव्हती. टाळी कधीही एका हाताने वाजत नाही. चूक माझी देखील तेवढीच होती जितकी तिची होती. खूप काही चुकलं माझं, पण आता पश्चाताप करण्यापलीकडे काही राहिलं तरी नाही माझ्याकडे. थोड्या दिवसात तुम्हाला समजेल की मी आत्महत्या केली की माझी हत्या झाली. याबद्दलचं तुमचं मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.